मागच्या 30 तारखेचा मुंबईमधील मोर्चा झाल्याच्या नंतर त्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटमध्ये नेहमीप्रमाणे आरडाओरडा करून बाया जसं नळावर भांडण करतात तशा पद्धतीचं भांडण करून देवेंद्र फडणवीस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा दाखला देऊन सभागृहातील आवाज उठवणाऱ्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात। मुळात मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की भारताच्या सुप्रीम कोर्टाने दिलेले जे जजमेंट आहे ते तुम्ही प्रथम वाचा। जर तुम्हाला ते समजत नसेल तर तुमच्याकडे जे लीगल ऍडवायझर आहेत, खरं तर त्या लीगल ऍडवायझर लोकांकडून फडणवीस तुम्ही अगोदर अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरणासंदर्भात 7 जजेसच्या बेंचनी 1 ऑगस्ट 2024 ला जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय पहिलं समजून घ्या। नळावर जशा बाया भांडणं करतात ना तसं भांडणं करून राज्यामध्ये अनुसूचित जातीतील जातींमध्ये भांडणं लावू नका। खरं तर आता आमचे मोर्चे, बौद्धांचे मोर्चे अर्थात जे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत यांची मोर्चे आज घडीला तरी शांततेत आहेत। यांचा मोर्चा आता तरी सध्या लोकांना आरक्षण उपवर्गीकरणाचा धोका, आरक्षण उपवर्गीकरण का करण्यात आलं, आरक्षण उपवर्गीकरण करण्यामागे बीजेपी आणि RSS चा कसा हात आहे याबद्दल प्रबोधन करण्याचं काम चालू आहे। हा मोर्चा देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या अल्पबुद्धीचा परिचय देऊन स्वतःवर वळून घेऊ नये, अन्यथा मुंबईमध्ये राहणं मुश्किल होईल फडणवीसांना। मी फडणवीसांना हे सांगू इच्छितो की तुम्ही जे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा दाखला देताय ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने तुम्हाला आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी कुठलंही बंधन घातलेलं नाही, तुम्हाला जबरदस्ती केलेली नाही आहे। तुम्ही जे बाकी राज्यांचा दाखला देताय नेहमी बाकी राज्यांमध्ये लागू झालं, फडणवीस मी तुम्हाला सांगतोय हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। बाकी राज्यांमध्ये नपुसक लोक जन्मले असतील, महाराष्ट्र हा नपुसकांचा नाही आहे। दिल्लीला हादरवणारा, जगाला हादरवणारा माणूस बाबासाहेब आंबेडकर, याच भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची कर्मभूमी आहे। महाराष्ट्र ही बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे, या देशाचा कायदा लिहिणाऱ्यांची कर्मभूमी आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची निर्मिती करणाऱ्याची कर्मभूमी महाराष्ट्र आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना जे कायदे कळतात ते अन्य राज्यातल्या लोकांना कळत नसतील। भारताच्या राज्यघटनेवर आलेल्या संकटाबद्दल त्यांना माहिती नसेल, त्याची माहिती आम्हाला आहे, म्हणून आम्ही याच्या विरोधामध्ये उतरलेलो आहोत। तुम्हाला वर्गामध्ये आलेल्या जाती पुन्हा जातीत रूपांतरित करून आरक्षणाचे तुकडे तुकडे करायचे आहेत, ही तुमची नीतिमत्ता आहे, हे महाराष्ट्र ओळखून आहे। कदाचित इतर राज्यातल्या लोकांना ते कळालं नसेल। छोट्याशा लाभासाठी त्यांनी त्यांचं भविष्य वेशीवर टांगलं असेल, आम्ही टांगू शकत नाही। छोट्याशा लाभासाठी आम्ही आमचं भविष्य वेशीवर टांगू शकत नाही फडणवीस, म्हणून तुम्ही अगोदर सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय वाचा। सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, गरज असेल तर करा म्हणतंय। अहो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरण करण्याची गरज काय आहे ते तरी सांगा। लहुजी वस्ताद साळवे आयोग बसवून आज 5 ते 6 वर्ष झालं, त्या आयोगावर तुम्ही अंमलबजावणी का केली नाही? लहुजी वस्ताद आयोगाच्या समितीच्या आयोगावर जर तुम्ही अंमलबजावणी केली असती तर आज आरक्षण उपवर्गीकरणाची मागांना गरजच पडली नसती। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आरक्षण उपवर्गीकरणाचा जो विषय पुढे आलेला आहे, हा विषय राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे पुढे आलेला आहे। तुम्ही तुमचं फेल्युअर लपवण्यासाठी जाती जातीमध्ये दंगली भडकवताय आणि सुप्रीम कोर्टाचा दाखला देताय। स्वतःला थोडी तरी लाज वाटली पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुमची ही जबाबदारी आहे। ज्या अनुसूचित जातीतील खालच्या जातींना म्हणजे मागास जातींना काही वाटा देण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आर्टिकल 46 च्या माध्यमातून तुम्हाला तो वाटा देता येतो। त्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण करण्याची गरज नाही किंवा आरक्षण उपवर्गीकरण हा त्याच्यावर उपाय नाही, तो कुठल्याही राज्यासाठी नाही आहे। पण बाकी राज्यांमध्ये त्याबद्दल प्रबोधन नसेल, कायद्याबद्दल बाकी राज्यातल्या लोकांना ज्ञान असतं तर त्यांनी ते आरक्षण उपवर्गीकरण लागूच करू दिलं नसतं। तरीही आंध्र प्रदेश मधल्या माला जमातींनी यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 30 वर्ष संघर्ष केलेला आहे। पंजाब मधल्या सुद्धा लोकांनी 30 वर्ष संघर्ष केलेला आहे।
त्यामुळे याला विरोध नाहीये, बाकी राज्यामध्ये विरोध नाहीये असा खोटा प्रचार तुम्ही करू नका. याला सगळ्याच राज्यांमध्ये विरोध आहे, कारण सगळ्याच राज्यातल्या जागरूक लोकांना हे माहिती आहे. तुमच्यासारख्या अंधभक्तांना कदाचित माहिती नसेल, पण जागरूक लोकांना माहिती आहे की बीजेपीला आरक्षणाचे तुकडे 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 करून आरक्षण नष्ट करायचे आहे. ही बीजेपीची आणि आरएसएसची नीती आहे. त्यामुळे फडणवीसांना मी सांगू इच्छितो की विधिमंडळामध्ये तरी चुकीची माहिती देऊ नका. तुम्हाला खरं तर ब्राह्मण हे लोक खरं कधीच बोलत नाहीत. खोटं बोलण्यामध्ये त्यांच्या सगळ्या पिढ्यानपिढ्या निघून गेलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही आज ब्राह्मण नसून राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यानं राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसून बोलत असताना खरं तर जबाबदारीनं बोललं पाहिजे. पण त्या जबाबदारीचं भान फडणवीसांना दिसत नाही आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने तुम्हाला आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्यासाठी कुठंच जबरदस्ती केली नाही. उलट गरज असेल तर लागू करा अशी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची भूमिका आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्याची गरज नाही आहे. मातंग समाजाला जर त्यांना वाटत असेल की त्यांचा विकास झाला नाही, तर त्यांचा विकास करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 46 सक्षम आहे. फक्त सक्षम तुम्ही नाही आहात, तुम्हाला सक्षम होण्याची गरज आहे. तुम्हाला जाती जातीमध्ये भांडणं लावायची आहेत, लोकांचा विकास करायचा नाही. तुम्हाला मांगांना उपवर्गीकरणातून आरक्षण दिल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही त्यांचा विकास करू शकत नाही. तुम्हाला फक्त व्होट डिवायडेशन करायचंय. त्यामुळे फडणवीस आज मुंबई, लातूर आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणात मोर्चे होणार आहेत. याद राखा, जर तुम्ही यावर योग्य निर्णय घेतला नाही तर सगळ्या महाराष्ट्राचे मोर्चे वर्षा बंगल्यावर पुढच्या काळामध्ये थडकल्याशिवाय राहणार नाहीत. ही काळजी घ्या आणि राज्यामध्ये हा जो तुम्ही घाट घातलेला आहे भारताच्या राज्यघटनेला चॅलेंज देण्याचा, हा थांबवा, वेळीच थांबवा. हा तुम्हाला आमचा इशारा आहे.